मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमार्फत आता 30% अशा महिला आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत। मे आणि जून महिन्याचा त्यांना हप्ताच मिळालेला नाहीये आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की मेच्या आधीचे हप्ते सुद्धा त्यांना भेटलेले नाहीये। जेव्हा मी कमेंट सेक्शन चेक करत होतो आपला, तेव्हा 15-20 कमेंट्स मला अशा भेटल्या की ते सांगत होते लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर आमचे हप्ते चालू होतील का, कारण वेबसाईटवरती KYC करणं सुरू झालेलं आहे। मग मी याची पडताळणी करत होतो की खरंच KYC सुरू झाले आहे का, किंवा याबद्दल कोणी सरकारी माध्यमातून काही घोषणा केली आहे किंवा शासन निर्णय आला आहे, वेबसाईटमध्ये काही बदल झाला आहे का। आणि मी जेव्हा चेक करायला गेलो तर अशी बाब मला समोर आली की एक फेक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे, जी मी तुम्हाला दाखवतो। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता फेक वेबसाईट आहे। तर इकडची ही जी वेबसाईट आहे पाहू शकता तुम्ही, ladkibhin.maharashtra.gov.in। तर ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची। आणि ही जी बाजूला तुम्ही पाहताय ते बघा, ladkibhin.alph म्हणजे alphaware.io। तर ही फेक वेबसाईट आहे, दिसायला एकदम सेम दिसते। फक्त इथे बघा, जसं की मी मेनू बारवर, हा स्क्रीनशॉट आहे, मी तेव्हा स्क्रीनशॉट काढून घेतलेला होता। तर इथे बघा मेनू बारवर जर क्लिक केलं तर इथे ओरिजिनल वेबसाईट मध्ये बघा 1 2 3 4 ऑप्शन आहेत आणि जी फेक वेबसाईट आहे स्कॅमरची आहे तर तिथे बघा 1 2 3 4 5 6 ऑप्शन आहेत आणि 6वा ऑप्शन कोणता आहे, eKYC पडताळणी। परंतु महाराष्ट्र सरकारद्वारे किंवा महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे अशा प्रकारची घोषणा, अशा प्रकारचा शासन निर्णय किंवा अशा प्रकारची अपडेट वेबसाईटवरती देण्यातच आलेली नाही की KYC करावी लागेल। परंतु कोणाला ही वेबसाईट सापडली असेल आणि त्यानंतर काही जणांनी व्हिडिओ बनवून टाकले की अशी KYC करा, तशी KYC करा, जी ओरिजिनल वेबसाईट आहे त्यावरती KYC होत नाहीये, या दुसऱ्या वेबसाईटवरती यावरती KYC चा ऑप्शन आहे, इथून करा। तर अशा फसवेगिरी करताय खूप सारे लोक, खूप सारे मी यूट्यूबवरती व्हिडिओ पण पाहिले, शॉर्ट रील्स पण पाहिले। तर याच्या अफवांचे बळी पडू नका। तर येथे जर का तुम्ही KYC करायला गेले तर तुमचा आधार नंबर वगैरे मागितला जातोय, तर ते इथे तुमची सर्व डिटेल त्यांच्याकडे जाईल आणि तुमचं बँक खातं सुद्धा रिकाम होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता बघा, ओरिजिनल वेबसाईट मध्ये किती अर्ज आहेत, पोर्टलने किती अर्जांना मंजुरी दिली आहे ते दिलं आहे आणि फेक वेबसाईट मध्ये बघा ते काही दिलेलं नाहीये। आता इथे बघा, जसंही तुम्ही eKYC पडताळणी यावर क्लिक करताय तर अशा प्रकारचा हुबेहूब ओरिजिनल वाटेल की खरी माहिती आहे किंवा खरी वेबसाईट आहे, अशा प्रकारचा इंटरफेस तयार करण्यात आलेला आहे। आणि इथे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी eKYC सत्यापन, आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि ही पडताळणी करायची। परंतु हे सर्व फेक आहे। जर का तुम्ही केली असेल तर ही तुमची सर्वात मोठी चूक होती। आणि तुम्हाला कोणी सांगत असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले तर या वेबसाईटवरून किंवा अशा प्रकारची कोणती दुसरी वेबसाईट असेल त्यावरून KYC करा, तर ही खोटी बातमी आहे। कोणत्याही प्रकारची KYC करण्याची गरज नाहीये। फक्त KYC कोणती करायची आहे, जर का तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल तर ते तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या। ते तुम्ही स्वतः पण करू शकता, NPCIच्या वेबसाईटवरून किंवा बँकेत जाऊन ती गोष्ट करून घेऊ शकता। तर मला खूप जण विचारत होते की आता आमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेत, मग आम्ही KYC करायची का। तर मग ह्या गोष्टी मी सर्व चेक केल्या तर ह्या बाबी मला आढळून आल्या, त्यामुळे तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। तर कोणी अशा अफवा ज्या लोक पसरवत आहेत तर त्यांचे बळी पडू नका। आणि असे काही व्हिडिओ यूट्यूबवरती खूप व्हायरल होत आहे, KYC करा, त्यावरती लक्ष देऊ नका। एकदा खात्री करायची, त्यानंतर ज्या गोष्टी करायच्या नाही तर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल किंवा सरकार माध्यमांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। कारण अशा प्रकारच्या फेक वेबसाईट बनवून ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना, त्या लाभार्थ्यांना येथे फसवण्याचं काम केलं जात आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।